ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. प्रकृती पुरुष विचार भाग 4. ओव्या आहेत 977 ते 983. गुणसंग पुनर्जन्माला कारणीभूत होतो. भाग 1. पुरुष वर्णन. भगवंत आता गुणसंग पुनर्जन्माला कसा कारणीभूत होतो ते सांगत आहेत. श्लोक 21. पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान गुणान कारणम गुणसंगोस्य सदसद्योनि जन्मसु. प्रकृतीच्या ठिकाणी स्थित असलेला म्हणजे प्रकृती परतंत्र झालेला पुरुष प्रकृतीच्या गुणांचा भोग घेतो व हा गुणसंयोगच त्याच्या चांगल्या व वाईट जन्मांना कारण होतो. सुख दुःखे जबबरी निफजती साचोकारी तव प्रकृती उद्यमू करी पुरुषो भोगी. सुख दुःख जोपर्यंत खरोखर उत्पन्न होतात तोपर्यंत प्रकृती व्यापार करते व पुरुष भोगतो. प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी जे आंबुली जोडी आंबुला खाय. प्रकृती पुरुषांचा व्यवहार सांगायला लागले असता तो अघटित आहे, कारण की या व्यवहारात स्त्री मिळवते व नवरा खातो. आंबुला आंबुलिये संगती ना सोये की आंबुली जगविये चोज एक. या प्रकृती पुरुषरूप नवरा बायकोंचा संबंध नसतो व त्यांच्यात मेळही नसतो, परंतु बायको म्हणजे प्रकृती जग प्रसवते हे एक आश्चर्य आहे. ते अनंगू तो पेंधा निकवडा नुसधा जीर्णू अतिवृद्धा पासो निवृद्धू. कारण की तो पुरुष अंगहीन म्हणजे निराकार, पांगळा, द्रव्यहीन, एकटा, जुना पुराणा आणि अति म्हाताऱ्यापेक्षा म्हातारा आहे. तया आडनाव पुरुषू एरवी स्त्री ना नपुसकू किंबहुना एकू निश्चयो नाही. त्याला पुरुष हे आडनाव आहे. वास्तविक विचार करून पाहिले तर तो स्त्री नाही अथवा नपुसक नाही. फार काय सांगावे, अमुक एक तो आहे असा त्याच्याबद्दल काही एक निश्चय करता येत नाही. जो अचक्षु अश्रवणू अहस्तू अचरणू रूप ना वर्णू नाम आथी. त्याला डोळे, कान, हात, पाय, रूप, रंग व नाव हे काहीही नाही. अर्जुना काहीची जेथ नाही तो प्रकृतीचा भरताप आहे की भोगणे ऐसयाही सुख दुःखांचे. अर्जुना, त्याच्या ठिकाणी काहीच नाही. तो प्रकृतीचा नवरा आहे असे समज, पण अशा नवऱ्यास म्हणजे पुरुषासही सुख दुःखे भोगावी लागतात. भगवंत सांगतात की प्रकृतीशी तादात्म्य पावलेला पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांचा उपभोग घेतो. या गुणसंगामुळे पुरुषाला सत व असत योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. सत्व, रज व तम हे 3 गुण प्रकृतीमधूनच उत्पन्न झालेले असतात. पुरुष प्रकृतीच्या उपाधीत सापडल्यामुळं त्यालाही प्रकृतीच्या गुणांचा भलाबुरा अनुभव घ्यावा लागतो. त्या गुणांना अनुसरून तो कर्मे करतो. ती कर्मे मी केली आहेत असं मानतो व त्याची परिणती म्हणजे कर्मापासून निर्माण होणाऱ्या सुखदुःखांचा भोग घेण्यासाठी त्याला विविध योनीत जन्म घ्यावा लागतो. नावेत बसलेला मनुष्य पाण्याच्या लाटांबरोबर नाव जशी हेलकावे खाते तसे गुणसंगांचे हेलकावे पुरुषाला खावे लागतात. या गुणसंगामुळे त्याला विविध योनीत जन्म कसे घ्यावे लागतात ते भगवंतांनी पुढच्या 14व्या अध्यायात स्पष्ट केलेच आहे. ज्ञानदेवानी या श्लोकावर टीका करताना पुरुष कसा आहे, प्रकृती कशी आहे त्याचे वर्णन करून नंतर गुणसंग विविध योनीतील जन्माला कसा कारणीभूत होतो ते स्पष्ट केलेले आहे. ज्ञानदेव सांगतात की सुखदुःखे जबवरी निपजती साचोकारी. सुखदुःखे जोपर्यंत खरोखर निपजतात म्हणजे जीवाला ती खरी आहेत असे भासते तोपर्यंत प्रकृती उद्यमू करी. प्रकृतीच कर्म करते व त्यांचा भोग पुरुषाला प्राप्त होतो. पुढे ज्ञानदेव प्रकृती व पुरुष हे जोडपं कल्पून त्या जोडप्याचे जगावेगळेपण गमतीने सांगताना म्हणतात की प्रकृती पुरुष या जोडप्याचा व्यवहार हा अघटित आहे. येथे स्त्री कमावते आणि नवरा बसून खातो. ज्ञानदेवांच्या काळामध्ये स्त्रिया नोकरी करत नसत. स्त्रीने घरदार सांभाळणे व त्यासाठी लागणारं धन पुरुषानं कमावणं अशी सर्वसाधारणपणे कर्माची विभागणी होती.
परंतु प्रकृती पुरुषाच्या जोडप्याच्या बाबतीत मात्र अघटित व्यवहार आहे. वास्तविक जो कर्ता असतो तोच त्याच्या कर्तृत्वाने मिळवलेल्या फळाचा भोगता असतो, असा सामान्य नियम आहे. सांख्यशास्त्र सांगते की सर्व कर्तृत्व प्रकृतीचं असतं, म्हणजे भोगतेपणही तिच्याकडेच असायला हवं, पण भोगता मात्र पुरुष आहे असं सांख्यशास्त्रानं सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञानदेवाने प्रकृती पुरुषाची कुलवाडी ही असंगडी आहे असं म्हटलेलं आहे. पुरुषाकडे कर्तृत्वच नसते, त्यामुळे तो भोगता पण होऊ शकणार नाही. तो सर्वांचा केवळ साक्षी आहे. सांख्यशास्त्रानेच पुरुष असंग आहे असं मानलेलं आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की नवरा बसून खातो या अघटित गोष्टीपेक्षाही अघटित गोष्ट म्हणजे या प्रकृती पुरुष युगुलाचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, तरीही प्रकृतीरूप पुरुषाची बायको जग प्रसवते. पुरुषाचा प्रकृतीशी संबंधही येत नाही व प्रकृती स्वतः जड आहे, तरी प्रकृतीपासून जगदरूपी बाळ निर्माण होते हे म्हणणेही योग्य नाही. थोडक्यात जगत हे खरोखर उत्पन्न झालेले नसून ते अज्ञानाने उत्पन्न झालेले आहे असं भासतं, असं ज्ञानदेवाने यातून स्पष्ट केलेलं आहे. वास्तविक पुरुष हा अनंग म्हणजे अंगहीन म्हणजेच निराकार आहे. पेंधा म्हणजे पांगळा म्हणजे क्रियाहीन आहे. निकवडा म्हणजे द्रव्यहीन म्हणजे गुणरहित अथवा निर्गुण आहे. नुसधा म्हणजे एकटा आहे. जीर्ण म्हणजे जुना पुराणा व अतिवृद्धागुणही वृद्ध म्हणजे अनादी आहे. असा हा पुरुष केवळ नावाचा पुरुष आहे, जणू काही ते त्याचे आडनावे. तो स्त्री नाही म्हणजे त्याच्या ठिकाणी प्रसव क्षमताही नाही, त्याच्याकडे नपुसकत्वही नाही अथवा पुरुषत्वही नाही. त्याच्याविषयी एक असा निश्चयही करता येत नाही. व्यवहारात मनुष्य आडनावानं ओळखला जातो. मनुष्याचं आडनाव खरे असलं म्हणून तो खरे बोलणारा असेलच असं नाही, किंवा खोटे असं आडनाव असलं म्हणून तो खोटे बोलणाराही ठरत नाही. तसे पुरुषाला पुरुष असं नुसतं आडनाव आहे. पुरुष येते इथे पुरुषा अशी या शब्दाची व्युत्पत्ती दिली जाते. पुर म्हणजे नगर, पुरात झोपतो तो पुरुष असा जरी व्युत्पत्तीजन्य अर्थ असला तरी प्रकृतीने निर्माण केलेल्या देहरूपी नगरीशी त्याचा संबंधच येत नाही. त्यामुळे त्याचे पुरुष हे केवळ आडनाव आहे असं ज्ञानदेव म्हणतात. पुरुषाला डोळे, कान, हात, पाय, रूप, रंग व नाव हे काहीही नाही. त्याच्या ठिकाणी काहीही नसून तो प्रकृतीचा नवरा झालेला आहे आणि प्रकृतीच्या कर्मांच्या सुखदुःखाचा भोग त्याला प्राप्त होतो. हे म्हणणं या सर्व गोष्टी या अघटित आहेत. पुढे ज्ञानदेवाने प्रकृतीचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.